पहा 8.3 मधला पाचवा काय म्हणतो, लेंथ ऑफ BA बरोबर लेंथ ऑफ BC 4.2 दिलेला आहे, तुम्हाला BARC काढायचा आहे. AC दिलेला आहे 6 दिलेला आहे, AR बरोबर CR दिलेला आहे 5.6. अशा प्रकारे आपण जे काही ABCR असे आपण त्या ठिकाणी डायग्राम काढू शकतो. ठीक आहे. पहा आता काय करता येईल आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी. तर बेस किती आहे बघा, बेस दिलाय तुम्हाला 4.26. कितीचा बेस आहे तुम्हाला 4.26. पहिल्यांदा आपण काय करूया, त्याचा बेस काढण्याचा प्रयत्न करूया. 4.2 हे घ्या, 4.2 हे घ्या, 4.2 चा बेस. ओके. हा जर 4.2 आहे, हेचं नाव काय दिलं आपण, BC समजा गृहीत धरा. तर आपल्याला AB त्या ठिकाणी दिलेलं आहे, किती दिलेलं सांगा बरं का, 4.2. हे सुद्धा किती घ्यायचं आपल्याला, 4.2. हे म्हणजे इथे सुद्धा किती आला वरच्या साईडला, 4.2. ओके. आणि आपल्याला AC दिलेलं आहे, AC किती दिलेलं आहे, 6 सेंटीमीटर. याच्यामुळे जरा सोपं झालं आपल्याला, जरा जिथं पॉईंट इंटरसेक्ट होतो तो मिळाला पॉईंट तुमचा मिळाला. या AC ला काय करायचं, आपण डायगोनलला जोडून घ्या. ओके. 4.2. आता आपल्याला माहिती आहे इकडली साईड किती आहे, 5.6. 5.6 इथे ठेवायचं, 5.6 ला चॉप मारा, ह्याच्यावर ठेवा, 5.6 ला मारा. ओके. हे किती आहे, 5.6 आणि हे किती आहे, 5.6 आणि हे किती आहे, 4.2 आणि हे किती आहे, 6. हे झालं A. ठीक आहे. चालेल. BARC. ठीक आहे. आपलं काय तयार झालं, BARC. BARC. ठीक आहे. अशा प्रकारे आपण तयार करू शकतो. ओके.